सर्वमंगलमांगल्यं शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. आता लवकरच नवरात्र उत्सव सुरू होत आहे. तर या नवरात्र उत्सवामध्ये आपल्याला घटस्थापना ही पहिल्या दिवशी करायची असते. मग ही घटस्थापना कशी करावी, तसेच आता भरपूर महिला हे धान्य उगवतात, पण धान्य उगवल्यानंतर त्याचा भूर येतो, वास येतो किंवा बुरशी येते, धान्य व्यवस्थितरित्या उगवत नाही, धान्य कुजते, अशा देखील समस्या असतात. कारण की जसे आपल्या घटामध्ये धान्य उगवते तशीच आपल्या घराची प्रगती होते असे म्हणतात. मग हे धान्य व्यवस्थितरित्या कसे उगवावे, तसेच कोणते धान्य वापरावे, घटस्थापनेसाठी पूजा साहित्य कोणते असावे, पूजा मांडणी कसे करावे, मंत्र कोणते म्हणावे, तसेच ज्याच्या घरामध्ये घटस्थापना करत नाहीत तर अशा व्यक्तीने घरामध्ये कोणत्या सेवा कराव्यात, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. नवरात्रीच्या 9 दिवसात देवीच्या 9 रूपाची पूजा केली जाते. देवीच्या 9 रूपांची पूजा करण्याचा हा दिवस वर्षातून 4 वेळा साजरा केला जातो. गुप्त नवरात्र 2दा साजरी केली जाते. अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र म्हणतात. हिंदू पंचांगानुसार यंदा नवरात्र 3 ऑक्टोबरला सुरू होत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी कलश स्थापनेचा शुभ मुहूर्त हा 3 ऑक्टोबरला सकाळी 6:15 पासून ते 7:22 असेल. घटस्थापनेसाठी अभिजित मुहूर्त हा सकाळी 11:46 ते दुपारी 12:33 असेल. मग या काळामध्ये तुम्ही घटस्थापनाही करू शकता. आता आपण घटस्थापना करण्याच्या अगोदरच आपण आपल्या घरातील साफसफाई करून घ्यायची आहे. मग घरातील जाळी जळमट सर्व काढायची आहे. जेव्हा घटस्थापना असेल किंवा नवरात्र असेल त्या काळामध्ये आपण घरामध्ये साफसफाई करायलाच पाहिजे. किंवा आपण जर असं केले तर नवरात्रीच्या काळामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते असे म्हणतात. आणि आपण जर या काळामध्ये घरामध्ये साफसफाई केली किंवा घरातील अगदी काही वस्तू अशा असतात की ज्या आपण कधीच बाहेर काढतो साफ करण्यासाठी, त्या वस्तू बाहेर काढल्या तर आपल्या घरामधील माता लक्ष्मीही निघून जात असते. त्यामुळे जी काही साफसफाई करायची आहे त्या आपण नवरात्रीच्या अगोदरच करून घ्यायची आहे. जे काही कचरा आहे, अडगळीच्या वस्तू असतील ज्या तुम्ही कधी वापरत नसाल त्या नवरात्रीच्या अगोदर घराबाहेर काढायच्या आहेत. आता 3 ऑक्टोबरला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल. सर्वप्रथम आपल्याला घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा तुम्ही गंगाजल देखील घरामध्ये शिंपडू शकता. उंबरठ्याचं लेपन करायचं आहे. दारावरती आंब्याच्या पानाचं तोरण लावायचं आहे. तसेच आपण बाहेर रांगोळी देखील काढायची आहे. दारावरती स्वस्तिक काढायचं आहे. तसेच आपलं जे काही देवघर आहे तिथे आपल्याला घटस्थापना करायची असेल तर आपण एक चौरंग मांडायचा आहे. त्यावरती आपण लाल वस्त्र ठेवायचं आहे. आता लाल वस्त्र ठेवल्यानंतर आपल्याला या पूजेसाठी साहित्य कोणतं लागणार आहे. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्यात पूर्वी कलशाची प्रतिष्ठापना करायची पद्धत आहे. यामागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवी देवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते. कलशाच्या मुखात भगवान विष्णू, गळ्यात भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी, यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवीचा वास असतो. याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीक मानले जाते. फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते. त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना करण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. आता या नवरात्रीसाठी आपण काळ्या रंगाचे घट घ्यायचे आहे किंवा तुम्ही तपकिरी रंगाचे घट देखील घेऊ शकता. हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात. आपल्याला थोडीशी माती आणायची आहे. मातीला वावरी देखील म्हणतात. माती घेताना आपण बारीक माती घ्यायची नाही, थोडीशी जाडसर असणारी घ्यायची आहे. जास्तही जाड नाही किंवा तिच्यामध्ये खडे देखील नसावे. फक्त जास्त जर बारीक माती घेतली तर त्याच्यामध्ये जर पाणी टाकलं तर त्या पाण्याचा नंतर थोड्या दिवसांनी भूर येतो, म्हणजे बुरशी येते, वास देखील येतो. त्यामुळे माती ही जास्त पण बारीक नसावी व तिच्यामध्ये खडे नसावे याची काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला सप्तधान्य देखील घ्यायचं आहे. मग या सप्तधान्यामध्ये आपण गहू घ्यायचे आहे, बाजरी घ्यायची आहे, तसेच तांदूळ घ्यायचे आहे. जवाला खूप महत्त्व आहे. जव आपण घ्यायचं आहे. मका घेऊ शकता, हरभरा घेऊ शकता, तसेच आपण तीळ देखील घ्यायचे आहेत. आता हे सप्तधान्य घेताना हे कुठेही किडलेले असतील तर ते धान्य आपण घ्यायचं नाही. कारण की असे धान्य जर आपण घेतलं तर आपला घट देखील व्यवस्थितरित्या उगवत नाही. आता हे जे काही धान्य आहे ते अगोदरच तुम्ही ज्या दिवशी घटस्थापना करायच्या अगोदर दिवशी तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे. पाण्यात भिजल्यामुळे हे धान्य लवकर उगवतं व दाट देखील उगत
आता वावरी घ्यायची आहे, धान्य घ्यायचं आहे, एका पत्रावळीवर देखील तुम्ही घ्यायची आहे. आता काही ठिकाणी जी काही वावरी असते तिच्या खाली टोपली देखील ठेवतात. तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी घेऊ शकतात. घटाला बांधण्यासाठी आपण लाल धागा देखील घ्यायचा आहे. जो काही काळा घट आहे किंवा तपकिरी घट आहे त्यावरती आपल्याला कुंकवाने स्वास्तिक काढून घ्यायचा आहे. तसेच त्या घटाला आपण धागा देखील जो लाल पिवळा कलरचा धागा असतो तो धागा देखील बांधायचा आहे. आता तुमच्या घरामध्ये जर टाक असतील तर तुम्ही 10 विड्याची पाने घ्यायची आहेत. टाक नसेल तर तुम्ही 5 विड्याची पाने ही घ्यायची आहेत. तसेच आपण सुपारी, हळकुंड, बदाम, खोबरं हे जे काही 5 फळं आहेत ती फळं देखील आपण घ्यायची आहेत. आपल्याला सर्वात प्रथम आपली जी काही माती आहे, वावरी आहे, व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. आपण चौरंगावरती एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. आता जो दिवा घेणार आहोत तो दिवा तुमचा दगडी असावा किंवा मोठा दिवा घ्यायचा आहे. आपल्याला हा दिवा 9 दिवस प्रज्वलित ठेवायचा आहे, जसं की अखंड दिवा लावायचा आहे. त्यामुळे तशा पद्धतीने तुम्ही दिवा घ्यायचा आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. जे आपले काही देव टाकाचे देव आहेत पानावरती ठेवायचे आहेत. विड्याच्या पानावर थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्यावरती तुम्ही टाकायचे देव ठेवू शकता किंवा जर टाकाचे देव नसतील तर तुम्ही माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती देखील ठेवू शकता. माता लक्ष्मीच्या फोटो खाली किंवा मूर्ती खाली थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तिथे फोटो किंवा मूर्ती ठेवावी. तसेच श्री गणेश पूजा देखील आपण बाजूला करावी. मग एका विड्याच्या पानावरती तुम्ही थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती सुपारी ठेवायची आहे. मग ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. सुपारीला देखील आपण हळदी कुंकू लावायचं आहे. आता आपण एक ताट घ्यायचं आहे. ताट घेताना शक्यतो मोठं असावं. त्यामध्ये आपण पत्रावळी ठेवायची आहे. पत्रावळीवरती आपण माती ठेवायची आहे. आता सगळी माती आपण एकदाच टाकायची नाही. थोडी थोडी माती अशी पसरवायची. त्यानंतर आपण जे काही सप्तधान्य घेतले होते त्या धान्यामध्ये पेरायचे आहे. सप्तधान्य टाकताना जे काही टोक आहे ते टोक वरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने आपल्याला ते धान्य त्यामध्ये टाकायचं आहे. आपण टाकताना थोडं जास्त धान्य टाकावं. आता हे धान्य टाकल्यानंतर आपल्याला सर्व साईडने व्यवस्थित धान्य पेरून घ्यायचं आहे. आता या धान्यावरती आपल्याला परत एकदा माती टाकायची आहे आणि परत सप्तधान्य हे पेरायचं आहे, टाकायचं आहे. त्यावरती परत एकदा आपण माती टाकावी. अशा प्रकारे आपलं सप्तधान्याचे 2 लेअर द्यायचे आहेत की ज्यामुळे आपलं धान्य व्यवस्थितरित्या उगवतं. आणि धान्य जेव्हा आपल्या घरामध्ये असतं, आपण घट बसवतो तेव्हा त्या घटाला आपण सारखं पाणी घातलं तरी पण त्या घटाचा वास येत असतो. त्यामुळे आपण पाणी घालताना थोडंसंच पाणी टाकायचं आहे. अगदी सुकलं की मग तुम्ही पाणी टाकावं. तसं जे काही माती आहे त्या मातीवरती अगदी आपण हाताने थोडं पाणी हे स्प्रे करायचं आहे. जास्त पाणी आपण टाकायचं नाही, कारण जास्त पाणी टाकल्यानंतर मातीचा वास येतो व घट आपलं व्यवस्थित उगवत नाही. घटावरती आपण स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक हे शुभतेचं मांगल्य प्रतीक मानलं जातं. त्यानंतर त्या घटाला आपण जो काळा लवाचा धागा घेतलेला आहे तो धागा देखील घटाला बांधून घ्यावा. या घटामध्ये आपण एक सुपारी टाकायची आहे, एक नाणं टाकायचं आहे, तसेच हळदी कुंकू, थोडंशा अक्षदा आणि फूल या कलशामध्ये टाकायचं आहे. त्या कलशामध्ये आपल्याला 5 विड्याची पाने देखील ठेवायची आहेत. विड्याची पाने स्वच्छ असावी, कुठे तुटलेली नसावी. तुमच्या इकडे ज्या घटावरती नारळ ठेवत असाल तर तुम्ही देखील नारळ ठेवू शकता किंवा ठिकाणी तसंच घट ठेवला जातो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जिथे आपला घट आहे तिथे वरती खिळा असावा किंवा अशी कोणती तरी जागा आहे की ज्या काही घटाला माळी अर्पण करणार आहोत त्या आपल्याला तिथे बांधता येतील. मग प्रत्येक दिवशी आपण एक माळ ही घटाला अर्पण करायची आहे. माता लक्ष्मी घरामध्ये सुख, शांती, समृद्धी राहावी अशी यासाठी प्रार्थना करायची आहे. तसेच पूजेमध्ये कोणतीही चूक झाली असेल त्याबद्दल मला माफ करावे असे देखील आपण देवी आईला म्हणायचे आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेने जरी पूजा केली तर माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होते. ज्याच्या घरामध्ये घटस्थापना करत नाहीत त्यांनी फक्त अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीची रोज पूजा सेवा करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.